नेरूरकरांचं बाळ चोरीला गेल्यानंतरचं 1 वर्ष त्यात काय काय घडलं हे जाणून घेतोय. तुम्ही म्हणालात तसं तुमच्या बायकोची तब्येत अत्यंत खालावली ह्या सगळ्या प्रकारानंतर. तुमच्या घरामध्ये पण एक साधारण दुःखाचं सावट पसरलेलं असेल. पूर्ण वर्षच म्हणजे दुःखाचं. आणि तुमच्या 2 मुली ज्या आहेत त्या पण खूप आठवण काढतात. हो, जेवताना जेवायला बसलो की जे आणि मम्मी आपला बाळ असतं, बापू असता, बच्चू असता, तर आपल्याबरोबर बसून जेवलं असतं. मग ती जेवढं खाऊ शकते त्याच्यापेक्षा तिला म्हणजे 2 घास खाणार ते थांबायचे. तिचे पटकन नजरेसमोर यायचं ना की बाळ पटकन. त्यामुळे तिची अजूनही म्हणजे धास्तीच आहे, तिला चिंताच. जोपर्यंत आता मीडिया जर नसती किंवा हे पत्रकार लोक आले नसते त्यावेळेस आमच्या मदतीला धावून, तर जे म्हणजे सर्वसाधारण माणसाला कोण विचारत नाही अशीच गत झाली असते. पण त्याच्यानंतर मीडियावाले आले. मीडियावाल्यांनी पोलिसांनी पण तक्रार लिहून घेतली. एफ.आय.आर. तयार केला. त्याच्यानंतर आम्ही सोसायटी, माझे भाऊजी वगैरे 2-4 वेळा पोलीस स्टेशनला पण जाऊन विचारून आलो. बरं. तर हालचाल काहीच नाही. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की काहीतरी पुढे सरकलं असेल. डिलेपणा करतात. अच्छा. नंतर पोलीस स्टेशनला गेलो की पोलीस चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, असं तसं. पण बाळ चोरीला गेल्यानंतर लगेच पोलिसांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का? हो, त्या लोकांनी विचारलं, पण त्या लोकांनी लिहून घेतलेलं ना, ती माहिती खोटी घेतलेली आहे. मी वरडून सांग. त्या लोकांनी सुद्धा डॉक्टर लोक बोलत तशीच माहिती घेतलेली आहे त्या लोकांनी लिहून. पण काय लिहून घेतलं त्यांनी? ते लोकांनी मगाशी म्हणालात ना की मूल तुम्ही स्वाधीन केलं म्हणून. अच्छा, ती गोष्ट त्यांनी लिहून घेतली. हो, पोलिसांनी. आणि ती म्हणजे डॉक्टर लोकांनीच ती पसरवली. डॉक्टर सिस्टर आया यांनीच पसरवली. ते सायन हॉस्पिटलचे HOD डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ञ व्हायस नंदनवार. त्यांचं नाव आहे व्हायस नंदनवार. त्यांनी मला काय बोललं, माझी 15 वर्षाची सर्व्हिस आहे KM हॉस्पिटलला. 15 वर्ष मी KM हॉस्पिटलला काढली. तर हे वर्षातून अशा घटना घडत असतात. ह्याला जिम्मेदार आम्ही नाही, ह्याला जिम्मेदार आई वडील. मी तर ताबडतोब बोललो, आई वडील कसे असतील जिम्मेदार? हे जर मूल माझ्या घरातून चोरीला गेलं असतं तर त्याला जिम्मेदार मी. बोलले हे घरातून नाही, हे हॉस्पिटलमधून गेले आणि याचा तुम्हाला पगार सरकार देते. मग तुम्ही कार्यक्षमता तुमची जास्त असायला हवी. आणि डीन मॅडम एवढं पण बोलले की सर्व वाढपेक्षा जास्त वाढ म्हणजे जास्त स्टाफ ह्याच वाढला आहे. तुम्ही काय सांगत होता पोलिसांना? मी पोलिसांना बोलत होते, मी बाळाला इथं ठेवले नाही बोलता तो ठेवलेले. म्हणजे आम्ही गरीब म्हणून काही लोक हे करतात. ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी तुम्ही म्हणालात की तुम्ही बाळाला कॉटवर सोडून बाहेर फक्त कपडे धुवायला गेला होता. तुम्ही परत आलात तेव्हा कॉट रिकामा पाहिला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय केलं? मी तशीच वरडत गेले. मी आधी बाजूवालीला विचारले, म्हणजे बाळ गईत नाही बोलता कोणतरी उचलून. अगं बोलले कोण नाही. अशीच धावत जसे कपडे टाकले आणि धावतच बाहेर गेले. इतक्यात त्या एका रूम मधनी दिव्या डॉक्टर आली बाहेर माझीच. म्हणे काय झालं? बोललो माझं बाळ नाही. मग तिने अगदी मोठ्या अशा रूम मध्ये तिकडे बाहेरच दुसरा वॉर्ड आहे, त्या वॉर्ड मध्ये तिथे नीलांनी मला बसवलं. बोलता आधी बस, वरडू नको तू, रडू नको, तुझी तब्येत बघ. मला काय नाही झालेलं आहे. डॉक्टर बोललं माझं बाळ नाही. मग त्यांनी फोन लावलं वॉचमॅन लोकांना फोन लावलं. मग ते खाली काय गेट बंद केलेलं होतं की नाही, मला कायच नाही माहिती. नंतर तिने मला खाली पोलिसांजवळ. तोपर्यंत माझ्या घरातली बी माणसं आली होती.
पण तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं मोहिनींनी की असे तिकडे डॉक्टर पण होते, आया पण होत्या? नाही, त्यावेळी काय झालं, मूल एकदम जागेवर नसल्या कारणामुळे डोक्यावर मोठा म्हणजे धक्का परिणाम पडला. धक्का बसला आणि तिला ते सविस्तर सांगता आलं नाही. आणि तिची परिस्थिती बघून माझी पण म्हणजे मनस्थिती एकदम थोडीशी चलबिच, म्हणजे आता ह्या प्रसंगी मी काय करावं. बरोबर आहे. मग तिचं सहसा आता पाठीमागे 2 मुली पण आहेत, हो मग तिचं सातवण पहिलं करायला हवं. बरोबर आहे. तिला मी बोललो, तू काय जे काय असेल ना ते सविस्तर व्यवस्थित नीट बोल. त्याच्यानंतर मीडियावाले जे आले, मग ज्यावेळी अलका दुपकरनी ह्या प्रकरणात ज्यावेळी म्हणजे मध्यस्थी केली, म्हणजे आतमध्ये उतरल्या, तेव्हा सर्व म्हणजे सगळीकडे पसरली ती गोष्ट. आणि एका चॅनलने मला ज्यावेळी नेलं स्टुडिओमध्ये डायरेक्ट, अच्छा. आणि त्यावेळी संपर्क माझा साधला कोणाबरोबर, मुंबईच्या महापौर त्यावेळी होत्या शुभाराव. बर. भीमसेन यांच्याकडे लक्ष द्यावं असं त्या म्हणाले. पण अस्तित्वात तसं काही भीमसेन किंवा भीमसेनचं कुठला आयुक्त वगैरे कोणीच आलेलं नाही. पण मग पोलिसांनी पुढे कशी चौकशी केली, काय पद्धतीने, म्हणजे काही स्केचेस केलेत का कोणाच्या तरी बोलण्यावरून? कारण तुम्ही म्हणालात तसं की कोणी बाई तुम्हाला तर दिसलीच नाही. हा, ते तर मत डॉक्टरांचं होतं असं तुमचं म्हणणं होतं. तर ते स्केचेस वगैरे दाखवून सुद्धा? स्केचेस म्हणजे ते आजूबाजूला ज्या बाई होत्या ना, त्यांनी सांगितलं की अशी बाई होती. अच्छा, त्यांच्या वर्णनांवरून त्यांनी स्केचेस, ते वर्णन म्हणजे त्यांनी जे वर्णन केलं त्याच्यावरनं तो फोटो तयार करण्यात आला. बरं. आजूबाजूच्या किती बायका होत्या अशा? तरी 3-4 होत्या. बरं. आणि त्याच्यामध्ये ज्या बाईनी प्रत्यक्ष तिला बघितलं होतं ना, तिने असं सांगितलं की अगोदर तिने माझं मूल उचलण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा, त्या बाईनी? हा, त्यावेळी तिचं लक्ष होतं. मग ती वाडमध्ये फिरत असताना तिचं लक्ष बरोबर त्या बाईवर होतं, कारण तिने मूल उचललं होतं तिचं. तर तिचं लक्ष होतं. नंतर डॉक्टर लोकांनी घोळका केल्यामुळे ना, आणि तिला वरती नेलं, जे ते काय मुलांबद्दल ते परीक्षा वगैरे त्यावेळी चालूच होते त्यांच्या, त्याच्यासाठी वरती नेलं आणि तिचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्याच अवधीत ही कपडे धुण्याला गेली आणि बाळा असं. मग त्या स्केचेस सगळीकडे त्यांनी पाठवले असतील पोलिसांनी, तर काही त्याचा उपयोग झाला का? काही एक उपयोग नाही, कारण अजूनपर्यंत त्या बाईचा तपास नाही किंवा मुलाचा शोध अजून लागलेला नाही. आता मध्यंतरी पण मी भेटून आलो होतो पोलिसांना, बोललो सर अजून काही पत्ता लागत नाही मुलाचा. ते काय म्हणायला लागले की मूल लहान आहे, एखादं बोलकं बाळ असेल तर त्याचं म्हणजे जास्त पटकन लागतो, पटकन शोध लागतो. पण तुम्हाला परत बोलावलं गेलं का तपासासाठी पोलिसांच्या द्वारे? होते प्रश्न मला पण, आणि मी जिथे पहिलं काम करायचो तिथल्या मॅनेजरला पण बोलवलं होतं. बरं. हो, पण मला नंतर मुकेश शहा म्हणून डॉक्टर तिथेच, बरं, ते हिला घेऊन आहे ना प्रश्न विचारत होते. पण ते डॉक्टर नेमके तुम्हाला काय प्रश्न विचारत होते? रजा घ्यायला सांग तुझ्या नवऱ्याला. अच्छा. आमच्याकडे म्हणलं नाही, आता तू रजा घे आणि जा घरी. बोलले मी अशीच जाणार नाही. इतक्यात हेच आले मग आतमध्ये. आणि त्याच्या पुढे मग तुम्ही काय पाऊल उचललं? आणि ह्या म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबर आणखीन एक मूल चोरीला गेलं होतं. तुम्ही वसईला ऐकलं असा? वसईला मूल चोरीला गेलं होतं आणि त्या मुलाचा तपास ताबडतोब लागला आणि तिथे डॉक्टरच चोर होता. म्हणजे डॉक्टरनेच ते मूल विकलं होतं. अच्छा. त्या बाईवर आळ घेतला होता. म्हणजे मातेवर आळ घेतला. म्हणजे इथे बघा कसं, जेव्हा म्हणजे एखादा वजनदार व्यक्ती ज्यावेळी किंवा वजनदार माणसं जर असतील तर त्या बाळाचा शोध लवकर लागू शकतो आणि सर्वसाधारण माणसाचा बाळाचा शोध लवकर लागू शकत नाही. पोलिसांनी तुम्हाला काही बाळं दाखवली होती का ह्या गेल्या एका वर्षात? 4 बाळं दाखवलीत. त्यातली 2 आम्ही स्वतः नवरा बायकोने सांगितलं की ही आमची नाहीत, कारण त्या पिरियड मध्ये आम्ही ओळखण्यासारखं. बरोबर. ते लगेचच दाखवली का काही बाळं? आणि नंतर जी दाखवली की नाही 2 बाळं, त्यावेळी आम्ही सांगितलं आता ह्याचं DNA चेक करा तुम्ही. मग त्यांनी केली? हो, DNA केली आणि ती आमची म्हणजे मॅच झालं नाही. आणि डॉक्टरनी म्हणजे हॉस्पिटलने लपवण्याचा म्हणजे भरपूर प्रयत्न केला. चोर तर हॉस्पिटल आहेच आणि स्टाफ तर बेपरवा आहे, कुठे उणकायचा आणि दिवस भरून पगार घ्यायचा, असंच हॉस्पिटलचं कामकाज आहे.
आणि त्यांनी डॉक्टरनी ज्यावेळी मी हिला डिस्चार्ज घेऊन घरी गेलो त्यावेळी माझ्या मुलाचं डिस्चार्ज कार्ड भरून दिलं. हा हा, मुलाचं डिस्चार्ज कार्ड भरून दिलं. त्या टायमाला माझ्याबरोबर लता मिश्रा होत्या त्या पत्रकार. तर त्यांनी असं सांगितलं की मी बोललो मॅडम हे असंच आहे. तर त्यांनी वाचलं. आता मला काय एवढं म्हणजे वाचू शकतो पण पूर्ण अर्थ म्हणजे तर हो असं नाही, इथे लिहिले बघा डेट बर्थ इन वेट 2 kg 500 ग्राम म्हणजे जन्मताच वजन 2 किलो 500 ग्राम आणि आता डिस्चार्ज देताना 2 किलो 800 ग्राम आहे. बापरे. हो, मग तिने विचारलं म्हणजे 300 ग्राम वाढले कसे. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं डॉक्टरनी, मूल जिवंत असलं किंवा मूल मृत जरी असलं तरी आम्हाला असं वजन वाढून दाखवावं लागतं. बोलो मृत मुलाचं वजन वाढून उपयोगच काय. बोला हे मूल तुम्ही, माझं मूल तुमच्याकडे आहे तर तुम्ही नीटपणे द्या. अच्छा. ज्यावेळी मला एका चॅनलवर लिहिलं की नाही न्यूजवर आणि ती बातमी हॉस्पिटलच्या आणि ज्यावेळी ती बातमी ऐकली त्यावेळी फोन करून हिला फोन करून बोलवून घेतलं. बोललं की तुझे मिस्टर कुठे आहेत, मला त्यांना सांग मला भेटायचं आहे. मी काय भेटायला गेलो नाही. आणि त्याच्यानंतर मुकेश यांनी मला फोन करून सांगितलं की तुला एक सोशल वर्कर भेटायला येतात. अच्छा. ते तुझ्या मुलाचा तपास कसा करतील, काय करतील ते मदत करतील. हे मदत करतील तपास करायला. तर ते बोलायला लागले आता नेरुरकर ह्याच्या मागे म्हणजे या मुलामागे तुमच्या अगोदरच्या 2 पोरी आहेत, तुमचं कुटुंब आहे. आता तुम्ही एक तर नोकरीला नाही तर एखादी तुम्हाला 5,000 रुपयाची नोकरी दिली आणि वरून तुम्हाला 50,000 रुपये दिले तर तुम्ही काय कराल. मग तुम्ही एक काम करा, आता इकडनं सरळ उठा आणि जिथून आलात ना तिथेच परत जा. कारण मला डाऊट आला त्यांचा की मी त्यांना बोललो तुम्ही जर सोशल वर्कर आहात तर तुमचं कार्ड मला दाखवा. बर. अच्छा. ते काय म्हणाले माझं कार्ड ना, पण मी असे सोशल काम करतो. अच्छा. मग माझं आणखीन ते म्हणजे हिला पण टॉर्चर करायचे त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये टीप पिटली. अरे हे काय बोलले, हे कुठेतरी हे प्रकरणावर दडपण आणावं किंवा यांच्या दडपण आणून हे प्रकरण मिटवावं. पण त्यांना ते शक्य झालं नाही. बर. आणि मग तुम्ही म्हणजे कोर्टात कसे गेलात. कोर्टात मला ते चॅनलवर म्हणजे एका चॅनलचे अलका दुपकर आहेत ना, त्यांनी मला अमित कारखानी सर आहेत, हायकोर्टला आहेत, त्यांची ओळख करून दिली. त्यांनी रीतसर म्हणजे जेवढ्या काही ह्या मुलाच्या शोधासाठी रीतसर कारवाई करायची असते ती मला दाखवली. मला सेंट्रल रोडला घेऊन गेले. बाल सुधार गृह आहे तिथे सेंट्रल रोडला डोंगरीला. तिथे सविस्तरपणे तक्रार नोंदवली. अच्छा. मग तिकडे म्हात्रे मॅडम बसतात, त्यांनी समज काढले की मुलाचा शोध तुम्ही लावा म्हणजे 16 तारखेपर्यंत. म्हणजे त्यांना 8-15 दिवसाचा अवधी दिला होता. त्या पिरियड तिथेच अलका दुपकर मॅडमने आम्हाला हायकोर्टात घेऊन गेले. कारखानी साहेबांनी केस उभी केली.